हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रोहिणीज हॅपी लाईफस्टाईल. तर मित्रमैत्रिणींनो आणि जे कोणी व्हिडिओ पाहतात ते लहान मुले असतील, मोठे काका मावशी असतील, मामा मावशी असतील, त्यांना सर्वांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. आता इथे मी आले होते मंदिरामध्ये, दत्त मंदिरामध्ये. वार होता गुरुवार, म्हणजे काल केलेला व्हिडिओ आहे आणि आज अपलोड करत आहे. तर पहा, इथे मंदिरात सुरुवातीला औदुंबराचं वृक्ष आहे आणि सगळ्यात आधी औदुंबराच्या वृक्षाची पूजा केली जाते. दत्त मंदिरात जा किंवा स्वामी मठात औदुंबर वृक्षाशिवाय मंदिर अपूर्णच असतं. स्वामींचा मठ असो किंवा दत्त मंदिर. तर आता इथे मी उंबराच्या झाडाची पूजा करून घेतली होती, पुष्प अर्पण केलं आणि ते प्रदक्षिणा करून घेतल्या. सगळ्यात आधी प्रदक्षिणा करायच्या. तुम्ही 11, 21 अशा करू शकता किंवा 51 अशा पटीमध्ये तुम्ही प्रदक्षिणा करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर प्रदक्षिणा केल्या आणि मग मी आले होते मंदिराच्या मेन सभामंडपात. पहा, हे पूर्ण मंदिर आहे आणि मध्ये आहे गाभारा दत्त महाराजांचा, सुंदर मनमोहक मूर्ती. आम्ही चाकणमध्ये आल्यानंतर बरेच वर्ष आम्हाला हे मंदिर माहीत नव्हतं. कमीत कमी 4-5 वर्ष हे मंदिर माहीत नव्हतं, कारण हे मुख्य चाकणमध्ये आहे. अगदी गावाच्या मधोमध वसलेलं मंदिर आहे. इथे दत्त महाराजांची अशी स्वामी महाराजांची मूर्ती आहे आणि दत्त जयंतीला, स्वामी जयंतीला इथे खूप मोठा अभिषेक वगैरे केला जातो, अन्नदान केलं जातं. शिवाय इथं सप्ताह पारायणसुद्धा होतं आणि गुरुचरित्र पारायणासाठी दोन्ही बाजूला हे मंदिर जसं मोठं आहे त्याच्या बाजूला दोन्ही बाजूने खूप मोठा स्पेस आहे. तिथे कमीत कमी 100-200 लोक गुरुचरित्र पारायणासाठी बसतात. तर पहा, इथे सुंदर आहे दत्त महाराजांची मनमोहक मूर्ती. त्यांच्या रूपाकडे तर पाहतच राहावंसं वाटतं. आणि खरं सांगू, मंदिरात आलं ना, खूप आल्हाददायक, प्रसन्न वाटतं. मनावरचं ओझं कमी होतं आणि खूप छान फ्रेश होऊन येतं मन बाहेर. आणि पहा, आता इथे मग दत्त महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि मग इथं मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. मंदिराला सुद्धा 3 प्रदक्षिणा घालाव्यात. तुम्ही कधी दत्त महाराजांच्या दर्शनाला गेलास तर मंदिराला सुद्धा 3 प्रदक्षिणा घालायच्या, किंवा तुम्ही 3च्या पटीमध्ये घालू शकता, 21, 9 अशा 11, पण कमीत कमी 3 तरी प्रदक्षिणा घालाव्यात. तर दत्त मंदिरात मी प्रदक्षिणा घातल्या आणि त्यानंतर चला म्हटलं आता जावं, कारण शाळा सुटण्याचा टाईम झाला होता. त्यानंतर पहा, इथेही आहे पालखी. जसं गाणगापूरमध्ये संध्याकाळी आरतीच्या वेळेस पालखी प्रदक्षिणा केली जाते, त्याच पद्धतीने या मंदिरात सुद्धा केली जाते. आणि हे फक्त गुरुवारी केलं जातं, इतर दिवशी नाही. गुरुवारी 3 वेळा पालखी प्रस्थान होतं, मंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या जातात आणि मग दत्त महाराजांची आरती होते गुरुवारी. इतर दिवशी फक्त आरती होते, पालखी प्रदक्षिणा होत नाही. आणि आज गुरुवार होता म्हणून पालखी अशी मधोमध ठेवलेली होती, नाहीतर इतर वेळेस थोडंसं बाजूला पालखी ठेवतात. तर मग मी दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग आले होते घरी. तर पहा, ही फ्रॉक आहे मी शिवलेली. तर कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि आपला जो दुसरा यूट्यूब चॅनल आहे संगीता क्रिएशन्स 14-19, त्यावरती या फ्रॉकचा कटिंग आणि शिलाईचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्या चॅनलवरती तुम्ही व्हिजिट देऊन पाहू शकता. बनवायचं ना आता. त्यानंतर आता ही आहे, सांग बरं तुझं नाव काय? तर ही आहे गौरी आणि तिला व्हिडिओमध्ये यायचं होतं म्हणून मी तिचं थोडंसं शूट घेतलेलं आहे. पहा ती काय म्हणते. काय खाते तू? चॉकलेट? कधी तुझा बर्थडे? 29 ऑगस्ट. हं? किती वर्षाची होशील तू? 3 ना? 3 वर्षाची ना? मग काय काय करणार बर्थडेला तू? अरे वा, अजून काय काय आणणार? पार्टी? अजून समोसे? होय. अजून काय काय आणणार? वडापाव, चॉकलेट, केक. केक नाही आणणार? तुला कोणता आवडतो ग? कोणता?
पाटील. हां, असं पूर्ण नाव सांगायचं हा? शाळेत जाणार ना? परत सांग परत. परत सांग. स्वरा. तर पहा, तिचं बोलणं झालं त्यानंतर थोडंसं ब्लाऊजचं शूट घेतलं आहे. याचासुद्धा व्हिडिओ मी आपल्या तिकडच्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, संगीता क्रिएशन्स 1419वरती. तुम्हाला जर पाहायचं असेल तर त्या चॅनलला व्हिजिट द्या आणि पाहू शकता सुंदर ब्लाऊज डिझाईन. चला तर मग आपला आजचा ब्लॉगचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.